तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणी. आता आम्ही चाललो आहे सेटअप बघायला. मोठा सेटअप आहे, आज आपण यूट्यूबला टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत बघत राहा. खतरनाक पण बघायला जायचं. हां, सुट्टी द्यायची नाही आपल्याला. आता हे आता आधी सोबत आहे आपल्या. नितीन तर तुम्हाला माहीतच आहे. चला मग जाऊया आणि मस्त असं सगळं सेटअप बघूया आपण. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. आता आपण जाणार आहे एक एक करून सगळं सेटअप बघणार आहे, त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जिथं सेटअप आहे तिथं पोलीस नाही असं होणारच नाही. तर मित्रांनो, इथं असं बी असतं बरं का, बुलेट याला म्हणाय दहशत, भाऊची दहशत. इथं सेटअप आहे पुढं, आपण जाऊया पुढं. आता बघूया आपण सगळं ढोलतात पथक बिथक सगळं बंद केले पोलिसांनी आता. मित्रांनो सेटअप अजून आपल्याला लय फिरायला पुढे जायचं आहे. आता बघा आपण झालोय. आता फक्त आपण एक सेटअप बघितला आहे, तुम्ही आपल्या स्टार्टिंगला बघितलं असेल आपण काय काय बघणार आहे, त्यामुळे चला जाऊया. तर मित्रांनो, आता खूप असा पाऊस चालू आहे, आम्हाला नात लय बेकार आहे. असल्या पावसात आम्ही बघायला असतो तरी पुढे सगळं पाहते. हां, सुट्टी नाही आता अजून एक सेटअप बघायचं आपल्याला, जाऊन बघू चला. तर या सेटअपची रील्स तुम्हाला नक्कीच आली असेल, आम्हालाही आलती, त्यामुळे आम्ही बघायला आलो. तर चला जाऊया आणि पुढे बघूया. मोठमोठ्या ठिकाणी आपण नक्कीच काही ना काही नवीन बघतो, पण असं छोटमोठ्या ठिकाणी पण बघितलं पाहिजे. मग करविनगर काय छोटं नाही, खूप मोठं आहे, पण इथे जास्त रील्स येत नाहीत, त्यामुळे आपण डायरेक्ट ब्लॉग काढला आहे. चला जाऊया आणि बघूया. इथे एक मोठा सेटअप आहे, ही नाही तर मोठा जरा कार्यक्रम आहे इथं, आपल्याला मोठा सेटअप बघायचा आहे, त्यामुळे आपण इथं आलो आहे. बघू शकता हा सेटअप. चला जाऊया आणि पुढे बघूया आपण. आता फक्त ढोल ताशांचा आवाज ऐकायचा. तर आता ह्याचा विषय तर मला माहित नव्हता, तुम्हाला काय विषय वाटतोय नक्की सांगा, कमेंट करत जाओ, म्हणजे कळतं आम्हाला कसं काय चालू आहे विषय. आणि हा विषय हार्ड असा लाईटिंग आणि सेटअप बघू शकता, सापासारखी लाईटिंग हालती त्या इथं. नाद केला पण वाया नाही गेला बरं, खर्च केला पण विषय हार्डच केला. तर आता आपण इथला सेटअप बघितला आहे, आता पुढे जायचं आहे आपल्याला, श्रीलीला बघायची आहे आपल्याला, त्यामुळे जरा फास्ट पळायचं आहे आपल्याला, बाकी काय सुद्धा नाही. आता गल्लीतून जात असताना बघू शकता छोट्या मोठ्या पोरांची पण गल्लीत आपले दहीहंडी आहेत, बघू शकता तुम्ही. थोडं आपण पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला अजून दिसेल दहीहंडी. इथं विषय हार्ड असतो, पुणे शेडीत तर सगळं चालतं. असं म्हणलं आबीनं पायच वर केलं, म्हणजे पॅन्टच वर केली, पायावर रानात चालला लागला. काय आता आबीला बोलायचं सांगा तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही आता असं अंधारात चाललोय कुठं माहिती आहे का, श्रीलीला बघायला. उत्सुकता. आणि मित्रांनो, खरी मजा आता इथे येणार आहे, कारण की ती गर्दी भरपूर आहे ना, आणि इथं माणसं पण भरपूर आहेत आणि सेटअप पण एकदम मोठा आहे. हे बघू शकता तुम्ही केवढा मोठा सेटअप आहे इथं. आपण जाऊया पुढे आता, चला हळूहळू. बघण्यासाठी श्रीलीला बघायला एवढी गर्दी आहे मित्रांनो. तर बघा, आम्हाला बघायला कोण येत का. तर एवढी खतरनाक गाणी लावली, एवढा खतरनाक सेटअप, काय ते फुगे, काय ते खतरनाक, हा विषय हार्डच ना. तर काही ठिकाणी मी बीप केलं तरी तुम्ही समजून जावा, तिथं कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि हे बघू शकताय तुम्ही, इथं कसले फुगा आहेत बघू शकताय, यातनं सोडतात फुगं सगळं. आणि इथं स्टेजवरती यायला ना श्रीलीला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून नक्कीच मला भारी वाटलं असेल, आम्हालाही वाटलं, म्हणून तर काय नाचायला चालू केलं आम्ही. जय जय जय
या आदिमायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा भानुबाईचा तुळजाभवानी आईचा भोलाबाईचा तर श्रीलीलापेक्षा आपल्या भाऊनीच मार्केट जाम करून टाकलं राव. खतरनाक नाद खुळाच नसत होता भाऊ, खतरनाक. तर फायनली श्रीलीला आलीच की मग काही इच्छा नाही तर उभं राहायला जागा नव्हती. आता माणसं ढकलायला लागली. आता मला वाटलं स्टेजवर जायला लागते काय आपल्याला म्हणलं, पण एवढं मोठं यांचं मॅनेजमेंट होतं ना, एकदम खतरनाक. सॅल्यूट नाद खुळा. इकडे आहे मी. सर्वांना विनंती आहे, शांतता राखा, शांतता राखा. मी यांना विनंती करतो की आपण संवाद साधा. कैसे गए पुणे कल? पहली बार आ रही हूँ मैं पुणे एंड सही में मैंने एक्सपेक्ट ही नहीं किया. शायद मुझे फिर से और आना पड़ेगा ना पुणे. आप बुलाओ और मैं आऊंगी. थैंक यू सो मच तुषार जी मुझे इनवाइट करने के लिए. और ये मेरी पहली बार है दही अंडी ये सेलिब्रेट करना, तो शायद मैं खाना को ढूंढते ढूंढते पुणे आ गई हूँ. थैंक यू. एंड एक चीज, ने जो स्त्री लोग हैं इधर ऑल लेडीज, उनके लिए एक बार ताली आया, एक बार उनके लिए. इतना एनर्जी, मुझे बहुत अच्छा लगा आपको देख के. थैंक यू सो मच. पण पेट्रोल पंपाच्या तिथं जायचंय. ओके, मिळाला. ओके. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैयालाल की. बहुत ज्यादा अच्छा लग रहा है. और यही आपका सपोर्ट और आपका आशीर्वाद मैंने अभी तक मेरा एक भी फिल्म रिलीज नहीं हुआ हिंदी में, और आप इतना प्यार दे रहे हो, तो मैं यही चाहती हूँ कि जब मेरा फिल्म रिलीज होगा आप इतना प्यार दो. तर या दहीहंडीतून तुम्हाला एक शिकायला मिळेल. एकदा अपयश आलं म्हणून हार मानायची नाही, प्रयत्न करत राहायचं. आणि तुम्ही बघू शकताय दहीहंडी फुटते नंतर. तर इथून क्रेनवाल्याकडून काय झालं, चुकून वरती गेलं आणि मग काय दहीहंडी पडली. पण असं नाही, परत अजून मग फायनली या पथकाने दहीहंडी फोडली बरं का. आणि व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, कारण गरज आहे हो, मोटिवेशन मिळतं आणि नंतर मी व्हिडिओ बनवू शकतो.